असेल. सहज नाही मीरा. त्या काय म्हणायला तू नीट ऐकलंस का? यापुढे आपल्या समोर खूप मोठं संकट येणार आहे आणि जर आपण एकत्र काम केलं नाही तर आपला निभाव लागणार नाही. त्या महागौरी मातेच्या भक्त होत्या अगं. म्हणूनच मला तिचं ऐकायचं नाही. मी देवीवर रुसले आणि म्हणूनच मला तिच्या भक्तांचं काहीच ऐकायचं नाही. तुला ऐकावं लागेल वेदाच्या रक्षणासाठी आणि त्या आजींनी दिलेला आशीर्वाद पूर्ण होण्यासाठी. तुला जर वाटत असेल की त्या आजींनी दिलेला आशीर्वाद तुझ्या बहिणीला लाभावा तर तुला ऐकावं लागेल मीरा. नीट विचार कर याचा तरी एकदा. अजून एक मीरा, आपण दोघी जर एक झालो तर तुझ्या बहिणीला शोधायला मी तुला मदत करेन. नाही, तू माझ्या बहिणीला शोधायला मदत करशील खरंच? कसं सांगू तुला की मीच तुझी बहीण आहे? ताई, मी काय विचारते? हो मीरा, मी तुला मदत करेन. मी शोधून काढेन तुझ्या बहिणीला. वेदाची शपथ घेऊन सांगते. हा, त्यासाठी वेदाची शपथ घ्यायची काहीच गरज नाहीये तुला. वेदाची शपथ घेतली तर लगेच चिडलीस ना? ते काहीच असं चिडू शकते. आपण दोघी वेदाच्या आई आहोत. आपल्या वेदासाठी एकत्र येऊया. ठीक आहे मीरा, जाते मी.